देशाला नवे उपराष्ट्रपती मिळालेले आहेत। सीपी राधाकृष्णन यांना आता देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झालेली आहे। राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डींचा 152 मतांनी पराभव केलेला आहे। राधाकृष्णन यांना 442 मतं मिळाली तर सुदर्शन यांना 300 मतं मिळाली आहेत। एकूण 728 खासदारांनी मतदान केलेलं आहे। सीपी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत ते आता देशाचे नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत। उच्ची रेड्डी सुदर्शन रेड्डी को 300 प्रथम वरीयता के मत प्राप्त हुए और श्री सीपी राधाकृष्णन को 452 प्रथम वरीयता के मत प्राप्त हुए। मैं पीसी मोदी उपराष्ट्रपति निर्वाचन 2025 के निर्वाचन अधिकारी एतद द्वारा घोषित करता हूं कि श्री सीपी राधाकृष्णन भारत के उपराष्ट्रपति के पद पर विधिवत निर्वाचित हुए हैं। तर सीपी राधाकृष्णन यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि पाहूयात सीपी राधाकृष्णन यांची कारकीर्द नेमकी काय आहे। सीपी राधाकृष्णन हे देशाचे आता नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत सीपी राधाकृष्णन यांचा विजय झालेला आहे आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल असणारे सीपी राधाकृष्णन हे नवे राज्यपाल झालेले आहेत आणि भाजप तसंच देशाचे पंतप्रधानांनी देखील त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। 31 जुलै 2024 पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। वयाच्या 16व्या वर्षापासून जनसंघ आणि RSS मध्ये ते सक्रिय होते। बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन या विषयामध्ये त्यांनी पदवी मिळवली आहे। 1998 मध्ये कोयंबतूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते। 2004 ते 2007 भाजप तामिळनाडूचे ते प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत। 2023 मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। तर सीपी राधाकृष्णन हे आता देशाचे नवे उपराष्ट्रपती असणार आहेत। 452 मतं त्यांना मिळालेली आहेत तर इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी जे आहेत त्यांना 300 मतं मिळाली आहेत। तर निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे 300 मतं मिळालीत, कोणत्या 15 लोकांनी एनडीए उमेदवाराला मत दिलं, भाई तुमचे तर जनतेसोबतचे नेतेही पळाले आहेत अशी पोस्ट निशिकांत दुबेंनी केलेली आहे आणि इंडिया आघाडीला टोळा लगावला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।